ये शिवाजी महाराज को माफ़ नहीं कर रहे और अपनी ब्राह्मणिकल जो व्यवस्था जो है उसको बरकरार रखने की कोशिश कर रहे हैं। मैं ओबीसी समाज से यही कहूँगा कि इनकी जो साजिश है इसको आप पहचानो। देखिए, मैं इतना ही कहूँगा कि ये गलत था, साजिश थी गिराने की, ऐसा हम लोग का कहना है, लेकिन सरकार उसको दखल नहीं दे रही है। गोंड गोवारी का ये थिया आंदोलन है। गोवारी समाज का जो कांड हुआ था, 125 लोग जो गुजर गए थे उनके याद और उनकी मांगों को लेकर यहाँ पर लोग उपस्थित हैं। उनमें सहयोग होने के लिए मैं आज यहाँ पर उपस्थित हूँ। इनके मांगों के साथ में हम लोग हैं। दूसरा जो है वो महाराष्ट्र के जितने भी आदिवासी है, चाहे वो गढ़चिरौली के हो या रत्नागिरी के हो, कोल्हापुर के हो या नंदुरबार के हो, सभी को हम लोग इकट्ठा करने की एक कोशिश चल रही है और संगठन, इनका एक नया संगठन बनाने की कोशिश है। उम्मीद है कि यह संगठन खड़ा होगा और एक पॉलिटिकल मूव लेके चलेगा, ऐसा हम लोग मान के। देखिए, मैं इतना ही कहूँगा कि ये गलत था, साजिश थी गिराने की, ऐसा हम लोग का कहना है, लेकिन सरकार उसको दखल नहीं दे रही है और इस इशू को बगल कर रही है, ऐसी एक परिस्थिति है। दूसरी तरफ जो है, जिस तरह से आरएसएस, बीजेपी और देवेंद्र फडणवीस बयान कर रहे हैं सूरत की चढ़ाई को लेके, मैं ये मानता हूँ कि 800 साल होने के बाद भी ये शिवाजी महाराज को माफ़ नहीं कर रहे और अपनी ब्राह्मणिकल जो व्यवस्था जो है उसको बरकरार रखने की कोशिश कर रहे हैं। मैं ओबीसी समाज से यही कहूँगा कि इनकी जो साजिश है इसको आप पहचानो और इनसे बाहर निकलो, ये मैं इनसे कहता हूँ। महाराष्ट्रामध्ये हा CPN बिरार प्रॉव्हिन्समधून आलेला भाग आहे। शासनाने माझ्या अंदाजाने हे जे सगळे गोंड यांच्या खाली जे सगळे उरलेले सगळे ट्राईब्स आहेत, त्या सगळ्या ट्राईब्सनं एकदा घेऊन बसलं पाहिजे आणि एकत्र घेऊन त्याच्यातला मार्ग काढला पाहिजे, असं मी त्या ठिकाणी मानतो। आत्ताच्या याच्यामध्ये असताना शासनाने एक समिती स्थापन केलेली आहे। त्या समितीचा कालखंड हा 2 दिवसामध्ये संपतोय अशी परिस्थिती आहे। तेव्हा समितीला वेळ न देता त्यांनी जो काही अहवाल केलेला आहे तो अहवाल शासनाला सादर करावा, अशी आमची सगळ्यांची असणारी इच्छा आहे आणि तो 2 दिवसात अहवाल सादर होईल असा मी त्या ठिकाणी गृहीत धरतो, असा मी चालतो। जर अहवाल सादर नाही केला तर मग 2 महिन्यानंतर आता याच्यामधलं नवीन याच्यातल्या असणाऱ्या नवीन डेव्हलपमेंट असं सांगतो की आतापर्यंत आदिवासी कधीही एकत्र आला नाही, त्याला एकमेकांच्या विरोधात लढवण्यात आलं, अशीच परिस्थिती राहिलेली आहे। मागच्या 1.5 महिन्यापासून महाराष्ट्रभरातले आदिवासी या सगळ्यांनी एकत्र यावं हा आमचा असणारा प्रयत्न त्या ठिकाणी चाललेला आहे। 2 बैठका झाल्या, त्या दोन्ही बैठकांमध्ये सर्व आदिवासी म्हणजे जे बाधित आहेत ते आणि ज्यांना मिळतंय ते, त्याच्याबरोबर ट्रायबल प्लॅनमधले आणि नॉन ट्रायबल प्लॅनमधले सुद्धा, असे सगळेजण एकत्र येऊन आपण आता यापुढे आदिवासी म्हणून लढा सुरुवात केला पाहिजे असा मानस त्या ठिकाणी व्यक्त करण्यात आला। आपल्यामधले मतभेद आहेत याची जाणीव ठेवून आपण असं लढलं पाहिजे। त्याच्यामुळे एक पॉझिटिव्ह मी असणारा या ठिकाणी बघतोय की येत्या काही दिवसामध्ये 8-10 दिवसामध्येच या सगळ्या ओबीसी संघटना महाराष्ट्रभरातल्या ज्या आहेत त्या सगळ्या एकत्र आपल्याला असणारा दिसतील आणि वंचित बहुजन आघाडी त्यांना एकत्र आणण्यामध्ये पुढाकार घेते अशी परिस्थिती आहे। आणि तिथे एक चर्चा सुरुवात झाली की TP एरियामधलेच उमेदवारी दिल्या जाते, पण OTP एरिया जो आहे त्या OTP एरियामध्ये आदिवासी असूनही त्याला उमेदवारी दिल्या जात नाही।
त्यावेळेस ह्या ठिकाणी पॉझिटिव्ह निर्णय घेण्यात आला आणि तो म्हणजे की OTP एरियामध्ये सुद्धा आदिवासींना उमेदवारी द्यायचं आणि लढवायचं असा निर्णय झालेला आहे। तेव्हा एकंदरीत आदिवासींमधला एकत्रित येण्याचं प्रक्रिया जी आहे ती सुरुवात झाली असून त्या ठिकाणी मानतो। ST कामगारांना तो तोडगाच मान्य नाही। शिवशाही ह्या ज्या बसेस होत्या मी त्यांना असं म्हटलं होतं हिम्मत दाखवा की शिवशाही ह्या ज्या बसेस उद्धव ठाकरेच्या कालावधीमध्ये चालविण्यासाठी गेल्या होत्या त्यावेळेस डिझेल जे आहे हे 56 रुपये आणि त्याच्यावरती झालं तर ST महामंडळ भरेल असा जो करारनामा झाला आहे। मी म्हटलं त्याच्या विरोधात तुम्ही असा आवाज उठवा। म्हणजे आज ज्या शिवशाही बसेस आहेत डिझेल आहे 90 रुपये, मालक फक्त 56 भरतो, उरलेलं ST महामंडळ भरते, त्याचं बजेट किती आहे ते सांगा ना। आणि तिकीट जो आहे तो पूर्ण दर त्या मालकाला भेटतोय। कामगार आपल्या अधिकारासाठी ST महामंडळामध्ये चाललेलं करप्शन हे जर बाहेर काढत नसतील तर त्यांच्याच नोकऱ्यांवरती असताना गदा येणार आहे। आजही माझी त्यांना ऑफर आहे की आम्ही सांगितलेलं चूक असेल तर म्हणा चूक आहे, आम्ही सांगितलेलं बरोबर असेल तर आंदोलन करताय, तुम्ही आरोप करा की हे तुम्ही करताय की न करताय, हा तुमचा एग्रीमेंट शिवशाही बसच्या मालकाबरोबर आहे की नाही आहे हे सांगा ना। RSS सारखं खोटारडं संघटन दुसरं कुठलंच नाही आहे, BJP सारखंही। त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये ॲफिडेविट दिलेलं आहे की आम्ही जातगणना करू शकत नाही, करणार नाही आणि होणारही नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे। आणि आता जसं झारखंड, हरियाणा आणि महाराष्ट्राच्या निवडणुका आल्यात तसं आज OBCना भुलवण्यासाठी आम्ही जातगणना करण्यासाठी तयार आहोत, ते राजकारणासाठी वापरू नका, अमुक याच्यासाठी वापरू नका, हा जो पालुपत लावलेला आहे त्या खोटारड्या संघटनेने अजिबात बोलू नये। मोहन भागवत यांना असं आवाहन करतो आहे की तुम्ही तुमच्या पक्षाने दिलेलं ॲफिडेविट हे मागे घेतलं आहे का हे पहिल्यांदा खुलासा करा।